न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीनं काँग्रेसमधली बंडखोरी चांगलीच गाजली होती. पण आता सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर बंडखोरीच्या मागचं सत्य उघड केलंय. या निवडणुकीच्या आडून गूढ राजकारण रंगल्याचं समोर आलंय आणि या सर्व घटनाक्रमाचा आज आपण तांबे फाइल्स या आमच्या विशेष वृत्तातून आढावा घेऊया. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवार सत्यजित तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत. काँग्रेसच्या प्रदेशातल्या नेत्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला चुकीचा एबी फॉर्म दिला असा तर त्यांचा आरोप आहेच. मात्र तांबेंच्या आरोपाचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार खंडन केलंय. पण तांबेंच्या आरोपांमुळे आणि घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे काँग्रेसमधलं कुरघोडीचं राजकारण मात्र ठळकपणे पुन्हा समोर आलंय. सत्यजित तांबेंचा कुणी केला राजकीय गेम? चुकीच्या एबी फॉर्मचा घोळ कुणी घातला? पक्षांतर्गत राजकारणातून राजकीय बळी? यंदाची नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली. काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांनी ऐन वेळेला बंडखोरी केली. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. पण अपक्ष असतानाही सत्यजित तांबे यांनी विजयश्री खेचून आणली. काँग्रेसनं सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी त्यांनी मुलगा सत्यजित याच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली. यावरून बरंच राजकारण रंगलं. तांबे पितापुत्रांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून BJPचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी BJPचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. दरम्यान निवडणुकीच्या काळात सत्यजित तांबे यांनी याविषयी भाष्य करायचं टाळलं. पण आता निवडणूक जिंकल्यानंतर तांबे यांनी सगळ्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला चुकीचा एबी फॉर्म पाठवला असा आरोपही त्यांनी केला. ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली आणि पाकिट फोडलं, त्यावेळेस लक्षात आलं की हे जे 2 कोरे एबी फॉर्म आपल्याला देण्यात आलेले आहेत हे चुकीचे आहेत आणि हे एबी फॉर्म नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नाहीच अशी धक्कादायक माहिती आमच्या समोर त्या ठिकाणी 11 तारखेला दुपारी आली. एक आहे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा एबी फॉर्म सहीच आहे अध्यक्षांच्या, आणि दुसरा आहे नागपूर शिक्षक मतदारसंघाचा. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून पक्ष पातळीवर पडद्यामागे बरंच राजकारण घडल्याचं समोर आलंय. सत्यजित तांबे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुरुवातीला वडिलांच्या जागेवर निवडणूक लढण्यास नकार दिला होता. मात्र कुटुंब आणि मामा बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पदवीधरची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. तसंच त्याची माहिती प्रदेश काँग्रेस प्रभारी HK पाटील यांनाही दिली होती. आम्ही घरामध्ये चर्चा केली. थोरात साहेब होते, माझे वडील होते, मी होतो. आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चा झाल्यानंतर असं आम्ही ठरवलं की त्यांनी मला सांगितलं की चला ठीक आहे, सत्यजितला आपण सगळ्यांनी मिळून लढूया. अशा पद्धतीची चर्चा आमच्यामध्ये सगळ्या परिवारामध्ये झाली आणि आम्ही तशा पद्धतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवला. प्रदेश काँग्रेसनं सत्यजित तांबे यांना नाशिकच्या ऐवजी इतर मतदारसंघाचे एबी फॉर्म पाठवले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती आणि हीच अडचण तांबे यांनी प्रभारी HK पाटील यांनाही सांगितली. पण ऐन वेळेला प्रदेश काँग्रेसनं सत्यजित तांबे यांच्या ऐवजी त्यांचे वडील सुधीर तांबे यांच्या नावानं एबी फॉर्म पाठवला आणि त्यामुळेच आपल्याला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याशिवाय पर्याय उरला नव्हता असा दावा सत्यजित तांबे यांनी केला. ते एबी फॉर्म माझ्याकडे 12 तारखेला दुपारी 1:30 वाजता आले आणि त्याच्यावर डॉक्टर सुधीर तांबे यांचं नाव होतं आणि त्याच्या पुढे जो
सबस्टिट्यूट कॅन्डिडेटचा पण एक कॉलम असतो, म्हणजे पहिला उमेदवार जर नसेल तर दुसरा उमेदवार कसा, तिथं नील लिहिलेलं होतं, तिथं सरळ लाईन मारून नील लिहिलेलं होतं, म्हणजे हा उमेदवाराच्या जागी दुसरा उमेदवार टाकू शकत नाही, ही क्लिअर होतं. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचलं गेलं. सत्यजित तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय. एबी फॉर्म देताना प्रदेशच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक घोळ घातल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. पण तांबेंच्या या गंभीर आरोपावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करायचं टाळलंय. हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वपक्षीय हाय व्होल्टेज ड्रामा जो झालेला आहे नाशिकमध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याबद्दल मी खूप सारं आता इथं बोलावं असं नाही. आज सगळे जे काही आरोप त्यांनी लावले त्याचे सगळे पुराव्यानुसार आमचे प्रवक्ते सगळी माहिती देतील आणि मग त्याच्यावर त्यांनी बोलावं. प्रदेश काँग्रेसनं मात्र सत्यजित तांबे यांच्या त्या आरोपाचं खंडन केलंय. तांबे यांना पाठवण्यात आलेले एबी फॉर्म योग्य असल्याचा दावाही काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. जेव्हा की कोरे बी फॉर्म मी तुम्हाला दाखवतोय आणि भेटले याची पोचपावती सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, कारण त्या मोबाईलचा स्क्रीनशॉट आहे इथे. त्यामुळे असं जे ते बोलत आहेत ते कुठंतरी आपण केलेल्या कृतीला कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल किंवा त्यांनी केलेली कृती चूक आहे, सगळीकडं एकदम उघडं आहे. त्यामुळे त्यांनी जे आरोप केलेले आहे ते चुकीचे आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत उमेदवारी देताना प्रदेश काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी जाणीवपूर्वक खोडा घातल्याचा आरोप सत्यजित तांबे यांनी जाहीरपणे केला. खरं तर तांबे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केलेत. पण प्रदेश काँग्रेसनं तांबेंचे आरोप फेटाळून लावले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जात असले तरी तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं नाकारता येणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण या सगळ्यानंतर ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते पाहता काही प्रश्न मात्र नक्की उपस्थित होतात. सत्यजित तांबे यांच्या आरोपामुळे काँग्रेसमधलं सुंदोपसुंदीचं पितळ तर उघडं पडलंच आहे, पण बाळासाहेब थोरात यांची राजकीय कोंडी करण्यासाठी ही खेळी केली गेली होती का, की तांबेंना काँग्रेसचीच उमेदवारी नको होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. सत्यजित तांबेंच्या उमेदवारी आडून काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याचं आता लपून राहिलं नाही. काँग्रेसनं सत्यजित तांबेंचे वडील सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली. खरं तर सत्यजित तांबेंनी निवडणूक लढण्याची तयारी केली, पण प्रदेश काँग्रेसनं आपली ऐनवेळी कोंडी केल्याचा सत्यजित तांबेंचा आरोप आहे. प्रदेश काँग्रेसनं चुकीचे एबी फॉर्म दिल्यानं आपल्याला नाईलाजास्तव अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला असा दावा सत्यजित तांबेंनी केलाय. तसंच आपल्याला जाणीवपूर्वक बंडखोरी करण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केलाय. मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानीच फॉर्म भरला होता, मी अपक्ष फॉर्म भरला नाही. मी इंडियन नॅशनल काँग्रेस नावानीच फॉर्म भरला, परंतु मी एबी फॉर्म जोडू न शकल्यामुळे तो माझा अर्ज अपक्ष म्हणून कन्वर्ट झाला. भारतीय जनता पार्टीमध्ये ढकलण्याचंच काम, त्या ठिकाणी बाहेर ढकलण्याचंच काम आम्हाला त्या ठिकाणी झालं. नाशिक पदवीधर निवडणुकीतील बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षानं सत्यजित तांबे आणि त्यांचे वडील सुधीर तांबेंना पक्षातून निलंबित केलंय. मात्र आता सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षांतर्गत राजकारणाची पोलखोल केली आहे. सत्यजित तांबेंचे मामा बाळासाहेब थोरात काँग्रेसमधले बडे नेते आहेत. आपल्या उमेदवारीच्या निमित्तानं मामा बाळासाहेब थोरातांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनी केल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केलाय. हा पूर्णपणे एका षडयंत्राचा पार्ट आहे आणि ही स्क्रिप्टेड स्टोरी होती आणि ती स्टोरी बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी, सत्यजित तांबेला उमेदवारी मिळू नये यासाठी आमच्या परिवाराला कुठंतरी पक्षाच्या बाहेर ढकलण्याचं एक षडयंत्र म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. त्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी मी एच के पाटील साहेबांनाही वारंवार फोन करत होतो, त्यांनी माझे फोन उचलले नाही. नाना भाऊ पटोलेंचा फोन बंद होता. काँग्रेसच्या राज्यातील राजकारणावर नजर टाकल्यास गेल्या 2.5 ते 3 वर्षात बाळासाहेब थोरातांचं पक्षातलं राजकीय वजन वाढल्याचं पाहायला मिळतंय.
ऐन 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बाळासाहेब थोरातांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्यास काँग्रेसमधले बडे नेते फारसे उत्सुक नव्हते. अशा वेळी बाळासाहेब थोरातांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली. त्या निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत होणार असं भाकीत वर्तवलं जात असताना पक्षानं 44 जागांवर विजय मिळवला. दरम्यान भाजप शिवसेनेत सत्ता वाटपावरून बिनसलं आणि युती तुटली. त्यानंतर शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. या नव्या राजकीय समीकरणात बाळासाहेब थोरातांचं राजकीय महत्त्व वाढलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना महसूल सारखं महत्त्वाचं खातं दिलं गेलं. पक्षातील हे त्यांचं वाढतं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी ही राजकीय खेळी केल्याचा सत्यजित तांबेंचा आरोप आहे. विचाराची लढाई विचाराने करता येईल, परंतु त्यासाठी एकमेकाचे पाय अडवण्याचं काम करायचं नाही. म्हणजे खरं तर आता काँग्रेसनी एक उपक्रम चालू केलाय, हात से हात जोडो काहीतरी उपक्रम चालू केलाय. पण जोपर्यंत पैर से पैर अटकाने का काम चलेगा तब से हात जोड़ के कुछ नहीं होगा. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही आपण काँग्रेस प्रदेश प्रभारी HK पाटील यांच्या संपर्कात होतो असा दावा सत्यजित तांबेंनी केलाय. तसंच एकीकडे आपण जाहीर माफी मागावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी आग्रह धरला होता, तर दुसरीकडे प्रदेशच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबाची बदनामी सुरू केली होती असा आरोप तांबेंनी केला. माफी मागायला लावली, मी पत्र दिलं त्याच्यानंतर 2 तासांनी त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला. म्हणजे एका बाजूला माझ्याशी बोलत असताना पक्ष नेतृत्व, दिल्लीचं नेतृत्व, प्रदेश नेतृत्व मात्र मला त्या ठिकाणी पूर्णपणे याच्यामध्ये म्हणजे दुसरेच काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये चाल चालली होती. काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण काही नवं नाहीये. काँग्रेसमध्ये नेत्यांचे आजही अनेक गटतट आहेत. सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादानं पुन्हा एकदा पक्षांतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यांच्या बंडखोरीनंतर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी जणू मौनच बाळगलं होतं. मौनम सर्वार्थ साधनम, अर्थात मौन धारण केल्यामुळे सगळी कार्य पूर्ण होतात असं म्हटलं जातं. बाळासाहेब थोरात यांच्या मौनातून तेच पाहायला मिळतंय. आमच्या पक्षाचं इथे धोरण असतं की तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजे. माझ्या नावचा AB फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. पाठिंबा करता आमच्याकडे आले सत्यजितजी तर पार्लमेंटरी बोर्डात जाईल, राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड. एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे. काही वेगळं दिसतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना पूर्णपणे आदल्या दिवशी सांगितलेलं होतं. नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. काँग्रेस आणि तांबे पिता पुत्रांकडून दावे प्रतिदावे करण्यात आले होते. पण आता त्या राजकीय घडामोडींमागच्या राजकारणाचा हळूहळू उलगडा होऊ लागलाय. काँग्रेसमधून निलंबित सत्यजित तांबे यांनी त्याविषयी खुलासा केलाय. वडिलांच्या आमदारकीमुळे पक्षानं आपल्याला वारंवार डावलल्याचा आरोप सत्यजित तांबेंनी केलाय. मी माझे प्रभारी HK पाटील साहेब यांना दिल्लीला भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मला संधी काहीतरी द्या. आणि मला असं सांगण्यात आलं की तुमच्या वडिलांच्या जागेवर तुम्ही विधान परिषदेची निवडणूक लढा. असं जेव्हा मला HK पाटील साहेब बोलले त्यावेळेस खरं तर मला फार संताप आला. तांबे पिता पुत्र आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच उमेदवारीवरून एकमत नसल्याचं आता समोर आलंय. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचं त्यावेळी त्यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं. मी फॉर्म भरताना 2 भरलेले आहेत, एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे. परंतु माझ्या नावचा AB फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. मी काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलेलं आहे. सत्यजित तांबेंनी बंडखोरी केल्यानंतर
काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला होता. वरवर पाहता पुत्रप्रेमापोटी सुधीर तांबेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीवरून पडद्यामागं बरंच राजकारण घडल्याचं आता समोर आलंय. कारण सत्यजित तांबेंविरोधात भाजपनं कोणताही उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला सत्यजित तांबेंच्या पुस्तक प्रकाशनावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या भाषणाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे तांबे हे भाजपचे प्रॉक्सी उमेदवार असल्याची चर्चा जोरावर होती. मात्र सत्यजित तांबेंनी त्याला पूर्ण विराम दिलाय. अनेक संघटनांनी आणि त्यांनी पाठिंबा दिला आणि या सगळ्याचा विचार करून मी अपक्ष निवडून आज आलेलो असल्यामुळे मी अपक्षच भविष्यामध्ये राहील अशी माझी भूमिका आहे. देवेंद्रजींकडे जाईल, त्यांचं मार्गदर्शन घेईल, अजितदादांकडे जाईल, त्यांचे मार्गदर्शन घेईल, थोरात साहेब आहे त्यांचे मार्गदर्शन घेईल, सगळ्यांचं मार्गदर्शन मी घेईल. पवार साहेबांचे विशेष मला आभार व्यक्त केले पाहिजे, कारण पवार साहेबांनी सगळ्यात पहिली भूमिका घेतली की हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, काँग्रेसने अंतर्गत मिटवावा. सत्यजित तांबेंची बंडखोरी ते अपक्ष उमेदवार म्हणून झालेला विजय, या सगळ्या राजकीय घडामोडीत बाळासाहेब थोरात मात्र कुठेच दिसले नाहीत. तसंच त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचं मौन बरंच काही सांगून गेलं. बाळासाहेब थोरातांनी पक्षाकडे सत्यजित यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचं बोललं जात आहे. मात्र पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यानंतर शहाचं राजकारण सुरू झालं. ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या त्या अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेलंच आहे. आणि त्याच्यानंतर मग एक अशी अटकळ लावली गेली की बाळासाहेब थोरात आणि तांबे यांच्यामध्ये कुठंतरी एक दरी निर्माण झाली का राजकीय महत्त्वाकांक्षेतून, असाही एक विचार समोर आला. मात्र ज्या पद्धतीने सत्यजित तांबे यांचा विजय झाला त्या अर्थी ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या हवेत विरल्यासारखी परिस्थिती आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र बाळासाहेब थोरात समर्थकांनी तांबेंच्या पाठीशी 5ही जिल्ह्यात राजकीय शक्ती उभी केली होती. तसंच महाविकास आघाडीतील नेत्यांशी असलेल्या नातेसंबंधांमुळे सत्यजित तांबे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मग कुटुंब प्रमुखांना विचारल्याशिवाय सत्यजित तांबे इतकं मोठं पाऊल उचलतील का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या विजयामागे जरी बाळासाहेब थोरात प्रत्यक्ष दिसत नसले तरी कुठंतरी त्यांची अदृश्य शक्ती आणि त्यांचे पदाधिकारी, त्यांना मानणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यंत्रणा या सगळी सत्यजित तांबेंच्या विजयासाठी झटत होती, हे निश्चित. आणि त्यातूनच हा विजय साकारलेला आहे. एकीकडे सत्यजित तांबेंवरून काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे, तर दुसरीकडे अजित पवारांनी सत्यजित तांबेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. सत्यजितला तिथं उमेदवारी दिली असती, वडिलांना काय आणि मुलाला काय, नवे चेहरे तर दिले पाहिजेत. तरुण मुलं जर चांगलं काम करत असतील तर का द्यायचं नाही, ह्या मताचा मी होतो. पण काँग्रेसने कुणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्वी त्यांच्या वरिष्ठांचा अधिकार होता. त्याच्यात मला लुडबुड करण्याचं काही कारण नव्हतं, कारण आम्ही महाविकास आघाडीला ती जागा सोडलेली होती. महाविकास आघाडीमध्ये ते आहेत आणि त्याच्यात असताना सुद्धा ते ज्या पद्धतीनं सांगितलं की ह्या उमेदवाराला आम्हीच मतं मारली, आखरी काय समजलं पाहिजे म्हणून त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आम्ही व्यक्त केली. त्यांनी भूमिका काय मांडावी तो त्यांचा प्रश्न आहे. राहिला त्यांच्या घरातलं भांडण होतं, त्या घरातल्या भांडणाला यांनी वारंवार त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवारच करतात. मी बाळासाहेब थोरातांना सांगितलं, मी नाना पटोलेला सांगितलं. सत्यजित तांबेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना यासाठी जबाबदार धरलाय. पण हा सगळा राजकीय घटनाक्रम पाहता बाळासाहेब थोरातांच्या मौनानं यामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी एकनिष्ठ असलेलं तांबे कुटुंबीय त्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्यांच्या मर्जीशिवाय कोणतंही पाऊल उचलू शकत नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात डावलली गेलेली सत्यजित तांबे यांची उमेदवारी, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधले पक्षांतर्गत असलेले मतभेद, त्यामुळेच नाशिक पदवीधरचा सारीपाट बाळासाहेब थोरातांनीच मांडला होता का, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.